बघा, 4 मुली आणि 6 मुले एक तलाव 8 दिवसात खणू शकतात, तर 3 मुली आणि 7 मुले तोच तलाव 10 दिवसात खणू शकतात, तर 16 मुले तो तलाव किती दिवसात खणू शकतात? काळ, काम, वेग या घटकावर आधारित हा प्रश्न कसा सोडवायचा? लेकरांनो, मुली म्हणजेच काय हो, तर गर्ल, जिला इंग्रजीमध्ये आम्ही गर्ल म्हणतो. या मुलीसाठी जी हे चलपद. आता मुले यासाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे बॉय. मुले यासाठी बी हे चलपद वापरायचं. गणिताचे समीकरण स्वरूप मांडणी करत असताना 4 मुली 6 मुले म्हणजे 4 जी आणि 6 मुले म्हणजे 6 बी. तलाव 8 दिवसात खणतात म्हणून इथं 8 गुणीला कंसाबाहेर समीकरण 1 तयार होते. पुढे दुसऱ्या राशीमधली दर्शवलेली माहिती अशी की 3 मुली म्हणजे 3 जी आणि 7 मुले म्हणजे 7 बी तो तलाव 10 दिवसात खणतात. ही दुसऱ्या राशीतील समीकरण स्वरूप मांडणी लक्षात घ्या. हे 2 समीकरण ध्यानात घ्या. याची मांडणी करायची कशी लक्ष द्या. बघा आता, म्हणजे 4 जी अधिक 6 बी कंसाबाहेर गुणीला 8 अशी मांडणी करा. दुसऱ्या राशीची मांडणी 3 जी अधिक 7 बी कंसाबाहेर गुणीला 10. आता याला संक्षिप्त करा. कंसाबाहेरील पदाला म्हणजे बे चूक 8 बे पंच 10. बघा, 4 जी अधिक 6 बी कंसाबाहेर 4 उरले. इकडं 3 जी अधिक 7 बी कंसाबाहेर 5 उरले. हे कशासाठी तुमच्या हे लक्ष द्या म्हणजे कळत ध्यानात येईल. आता 4 कंसातील पदाला 5 कंसातील पदाला गुणीला. आम्हाला याच्यातून मुलगी आणि मुलगा यांची पर्टिक्युलर कार्यक्षमता काढायची किंवा कार्यक्षमतेचं गुणोत्तर काढायचं, म्हणून ही अशा पद्धतीची रचना. आता 4 चूक 16 जी अधिक स्वरूपात 4 सग 24 बी. ओके, पुढे चला. कंसाबाहेरील 5 कंसातील पदाला गुणीला 5 3 15 जी अधिक स्वरूपात 5 7 35 बी. लेकरांनो, 16 जी कडे हे 15 जी येताना वजा स्वरूपात, 35 बी कडे जाताना 24 बी वजा स्वरूपात. का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणीला असेल, भागीला भागीला असेल, गुणीला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. असं गणितीय गुणधर्म. म्हणजे इथं उरलं काय, तर 1 जी उरला सर. 1 जी. इकडची वजाबाकी काय म्हणते? वजाबाकी करा. 24 आणि 10 34 आणि 35 म्हणजे इकडे 11 बी उरले सर. जेव्हा या जी कडे बी येईल भागीला स्वरूपात मांडावे लागेल. 11 कडे जाताना हे 1 भागीला स्वरूपात नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल, भागीला भागीला असेल, गुणीला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागेल. हे या जी आणि बी च गुणोत्तर प्राप्त झालं म्हणजे मुलगी आणि मुलगा यांचं गुणोत्तर कार्यक्षमतेचं 11:1. मुलगी 1 जेव्हा 11 काम करल तेव्हा मुलगा 1 काम करते. ही माहिती प्राप्त झाली लेकरांनो. आता एकूण काम किती याचा आम्ही शोध घ्यायचा. हे इकडे करून टाकू. एकूण काम जे ते काम करत आहे ते कुठलंही काम असू द्या, खणण्याचं वगैरे दर्शवलं. मग एकूण कामाचे भाग, एकूण कामाचं स्वरूप काय याच्या कुठल्याही एका समीकरणामध्ये प्राप्त झालेल्या जीबीचं गुणोत्तर मांडायचं. जी म्हणजे 11, बी म्हणजे 1. समीकरण 1 मध्ये ते मांडू आम्ही. 4 जी अधिक 6 बी आणि कंसाबाहेर 8 आहे. म्हणजे 4 सोबत गुणीला जी म्हणजे काय हो, जीचं गुणोत्तर घ्यायचं 11. 6 सोबत गुणीला बी आहेत. बी म्हणजे काय हो, तर बीचं गुणोत्तर घ्यायचं 1 कंसाबाहेर 8. म्हणजे आता 11 चूक 44 अधिक 6 1 6 कंसाबाहेर 8. कंसातील बेरीज करून टाका. 50 कंसाबाहेर 8
अर्थात 50 सोबत 8 गुणिला 8 पंचे 40, त्यावर 1 शून्य, 400 भाग हे झालं एकूण काम. हे एकूण 400 भाग असलेलं काम 16 मुलं किती दिवसात करतील असा त्याचा अर्थ. मग आता 16 मुलाचं पर्टिक्युलर 16 मुलाचं प्रतिदिन काम काय बाबा, हा प्रश्न इथं मनाशी क्रिएट करा. 16 मुलं आहेत म्हणजे 16 बी आणि 1 बी म्हणजे काय, 1 आहे. अर्थात एका मुलाचं प्रतिदिन कार्यक्षमता गुणोत्तर 1 आहे. 16 मुलाचं प्रतिदिन काम काय, तर मग 16 सोबत बी गुणिला बी म्हणजे गुणोत्तर 1 घ्या, म्हणजे 16 भाग. 16 1 16 भाग, हे तुमचं उत्तर प्राप्त झालं. आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करत असताना 16 मुलं तो तलाव किती दिवसात खणू शकतात, हा जो प्रश्न विचारला. कामाचं स्वरूप म्हणजे हे कामाचे एकूण भाग 400 इथं मांडा आणि भागीला 16 जणांचं प्रतिदिन काम 16 भाग, भागला भाग खलास आणि हा भाग जातो 25 न, म्हणजे 25 दिवस हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.